आपल्यासोबत आज शेतकरी नेते चळवळीचे आणि अनेक वर्षापासून त्यांनी एक संघर्ष चळवळीमध्ये या ठिकाणी केलेला आहे। आदरणीय राजभाऊ शेट्टी साहेब आपल्यासोबत आहेत। साहेब, आपण या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेला आहेत, काय सांगणार? महाराष्ट्रामध्ये आज दररोज 7 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत। सरकारचं शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष नाही आहे। केंद्र सरकारनं नुकतंच आकडेवारी जाहीर केली आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न हे शेतमजुरापेक्षाही कमी आहे। इतकी वाईट हालत शेतकऱ्यांची झालेली आहे। कबूल करूनही सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिलेली नाही आहे। एकूण 45 लाख शेतकऱ्यांनी कर्ज काढले, त्यापैकी 23 लाख शेतकरी आज थकबाकीदार आहेत आणि 30 जूनला याच्यामध्ये अजून 10-15 लाख शेतकऱ्यांची भर पडणार आहे। अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या एक प्रकारे आर्थिक कोंडी झालेली आहे। त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची आत्महत्या वाढण्याची शक्यता आहे। अशा वेळी शेतकऱ्यांनो पराभूत मनोवृत्तीनं मरणाच्या दिशेने जाऊ नका, आपण लढूया आणि लढून न्याय मिळवूया, हा संदेश घेऊन मी गावोगावी शेतकऱ्यांना भेटतोय आणि त्यांना जागृत करण्याचा प्रयत्न करतोय। मागील आठवड्यामध्ये बुलढाणा जिल्ह्याच्या काही तालुक्यामध्ये जे नुकसान या ठिकाणी फळबागांचं या ठिकाणी शेतकऱ्यांचं या ठिकाणी झालेलं आहे, त्यावर आपण काय प्रतिक्रिया देणार? एक सर्वंकष असा पीक विमा योजना आणणं आवश्यक आहे। जसं एखाद्या वाहनाचा अपघात झाला तर त्या वाहनाची पूर्ण किंमत विम्यापोटी वाहन मालकाला मिळते। त्याच धर्तीवर शेतकऱ्याचं एखाद्या पिकाचं नुकसान झालं तर ती पूर्ण रक्कम त्याला मिळाली पाहिजे। कारण नुकसान अशा वेळी होतं ज्यावेळी ते पीक हातातोंडाशी आलेलं असतं, म्हणजे खर्च सगळा झालेला असतो आणि उत्पन्न शून्य। हा जो तोटा आहे तो शेतकऱ्याला सहन न होण्यासारखा असतो, म्हणून अशा प्रकारचा विमा आणण्याची गरज आहे। बरं, या ठिकाणी निवडणुकीमध्ये जे वक्तव्य या ठिकाणी जे केलेलं होतं, त्यांचा जो जाहीरनामा या ठिकाणी प्रकाशित केलेला होता किंवा शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये, त्यावर आपण काय भाष्य करणार? आता ते म्हणतायत की राज्याची स्थिती चांगली नसल्यामुळं आम्ही शेतकऱ्याला कर्जमुक्त करू शकत नाही किंवा 7/12 कोरा करू शकत नाही। मुळामध्ये राजकीय हेव्यादाव्यातून स्पर्धेतून यांनी महाविकास आघाडीनं 3 लाखापर्यंतचं कर्ज माफ करतो म्हटल्यानंतर यांनी 7/12 कोरा करण्याची घोषणा केली। त्यावेळी राज्याची आर्थिक स्थिती माहीत नव्हती का? कारण घोषणा करणारे देवेंद्र फडणवीस त्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री होते, अजित पवार त्यावेळी राज्याचे अर्थमंत्री होते आणि उपमुख्यमंत्रीही होते। त्यावेळी त्यांना माहिती नव्हतं का ठरवून शेतकऱ्यांना गंडवायचं म्हणून, गंडवून शेतकऱ्याची मतं घ्यायची म्हणून हा डाव रचला। आता त्यांनी त्याची जबाबदारी स्वीकारावी आणि शेतकऱ्याचं 7/12 कोरा करावा। पण अनेक चळवळीमध्ये या ठिकाणी लोक या ठिकाणी संघर्ष करतात, आपला सुद्धा या ठिकाणी संघर्ष आलेला आहे। परंतु पूर्वीची परिस्थिती वेगळी होती आणि आजची परिस्थिती वेगळी आहे। राजकारण हे गढूळ या ठिकाणी झालेलं आहे, कोणत्या नजरेने आपण बघाल? काही लोकांनी राजकारण गढूळ केलेलं आहे, पण गढूळ झालेलं पाणी सुद्धा काही काळानंतर स्वच्छ होत असतं, हा निसर्गाचा नियम आहे। त्यामुळे सध्या तरी राजकारण गढूळ झालेलं असलं तर त्यातला फोलपणा, त्यातला कुणाचा तरी कावेबाजपणा हे हळूहळू लोकांच्या लक्षात येईल। त्यात काही तथ्य नाही म्हणून लोक पुन्हा एकदा चळवळीकडे वळतील आणि आपल्या मूळ प्रश्नाचा गांभीर्याने विचार करतील। बरं, शेतकरी संघटनेमध्ये जे तरुण बांधव जे आहेत आपल्या संघटनेमध्ये कार्य करतात, त्या बांधवांना काय आवाहन करणार संघटनेच्या बाबतीत? नाही, आता शेतकऱ्यांची परिस्थिती आहे ती इतिहासामध्ये सर्वात वाईट अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून आजपर्यंत जगातल्या सगळ्या चळवळीचा किंवा क्रांत्यांचा अभ्यास केला तर असं दिसतं किंवा जेव्हा तरुण काही निर्धारानं बाहेर पडतात, चळवळीत उतरतात, तेव्हा क्रांती झालेली आहे। तेव्हा याच्यापेक्षा वाईट आता होण्याची वाट बघू नका आणि सर्वंकष अशा पद्धतीनं आपल्याला बदल घडवायचा आहे। या प्रस्थापित राजकारण्यांना ठेचून काढायचं आहे। धोरणाच्या माध्यमातून शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब, सामान्य माणूस यांना लुटून या लुटीच्या व्यवस्थेचे लाभधारक बनलेले हे जे पांढऱ्या कपड्यातले दरोडेखोर आहेत त्यांचा बंदोबस्त करायचा आहे। तेव्हा तरुणांनी पुढे आलं पाहिजे, एवढाच मी संदेश त्यांना देईन। मित्रांनो, सविस्तर या ठिकाणी भूमिका त्यांनी विषद केलेल्या आहेत। आपण हे सर्वेक्षण चित्र या ठिकाणी चिखली तालुक्यातील विश्रामगृह येथे टिपतो, या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।